नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो. नवीन आरोग्य विभाग पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यासाठी तुमची एक्झाम होत नाही, थेट तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती निवड होणार आहे. तर कुठली पदं आहेत, कशा पद्धतीने सिलेक्शन प्रोसेस आहे, अर्ज कसा करायचा आहे, ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, ही जाहिरात जी आहे या ठिकाणी मनपा म्हणजेच महानगरपालिका आरोग्य विभागासाठी प्रसिद्ध करण्यात आलेले. सध्या मित्रांनो मनपा जळगावसाठी ही जाहिरात आलेली आहे. तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याची अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. आतापर्यंत अमरावती महानगरपालिका असेल किंवा इतर महानगरपालिकेची जाहिराती आलेल्या आहेत, त्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्या सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. तर सध्या जळगावसाठी मित्रांनो जाहिरात आलेली आहे. ही पदभरती NUHM, ज्याला आपण या ठिकाणी मित्रांनो राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान किंवा राष्ट्रीय आरोग्य अभियान असं म्हणतो, जे की आरोग्य विभागाचा मित्रांनो एक विभाग आहे. त्यांच्या मार्फत ही पदं भरली जातात आणि ऑफिशियल वेबसाईट आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाची इथे देखील बघू शकता. मनपा जळगावची ही जाहिरात तुम्हाला पाहायला भेटेल. 9 ऑगस्टलाच कालच प्रसिद्ध झालेली आहे. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये कुठली कुठली पदं भरली जात आहेत डिटेलमध्ये आपण सविस्तर माहिती आता बघूयात. बघा, महानगरपालिकेची एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण जी सोसायटी असते, त्यांचं 15वा वित्त आयोग जो असतो त्याच्या अंतर्गत मित्रांनो ही पदं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरली जातात. आता NHM असेल किंवा NUHM असेल, यामध्ये मित्रांनो कुठलीही परमनंट पदं भरली जात नाहीत. ही कॉन्ट्रॅक्टवरतीच पदं भरली जातात याच्यामध्ये. तर याच्यासाठी परीक्षा होत नाही, थेट शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती निवड केली जाते. तर बघा, याच्यामध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाचं पहिलं पद आपण बघूयात. MPW मेल कॅन्डिडेट. याला आपण मल्टीपर्पज वर्कर म्हणतो किंवा आरोग्यसेवक पुरुष असंही म्हणतो किंवा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी असं देखील म्हणतो. यासाठी 24 वॅकेन्सी ठेवण्यात आलेली आहेत मित्रांनो. स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 18,000 पर मंथ भेटणार आहे. याच्यासाठी तुमचं 12वी सायन्स प्लस पॅरामेडिकलचा बेसिक ट्रेनिंग कोर्स पाहिजे किंवा तो नसेल तर सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स देखील तुमचा झालेला असेल तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो कॅटेगरी वाईज वॅकेन्सी तुम्हाला पाहायला भेटतील. बघा, MPW मेलसाठी SC ST VG NTB NTC NTD साठी या ठिकाणी वॅकेन्सीज तुम्हाला पाहता येतील. तर कॅटेगरी वाईज देखील रिझर्वेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. त्या कॅटेगरीला वॅकेन्सी असणार आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो तुमचं वय ओपन कॅन्डिडेटसाठी 38 वर्ष आणि रिझर्व्ह कॅन्डिडेटसाठी 43 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेलं आहे. तर एकूण 24 जागा MPW साठी आहेत. त्यानंतर मित्रांनो स्टाफ नर्स फिमेल कॅन्डिडेटची पोस्ट भरली जाते आहे. 18 वॅकेन्सी त्यांना असणार आहेत. स्टार्टिंग पेमेंट 20,000 पर मंथ इतका असेल. GNM किंवा BSc नर्सिंग झालेला असेल तर अप्लाय करता येईल. सेम वयोमर्यादा आहे 18 ते 43, 18 ते 38 आणि 18 ते 43 अशा पद्धतीने. त्यानंतर स्टाफ नर्स मेल कॅन्डिडेटसाठी देखील 3 वॅकेन्सी ठेवलेली आहेत. 20,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. GNM किंवा BSc नर्सिंग त्यांचंही झालेलं असणं गरजेचं आहे. तर इथं बघा, स्टाफ नर्ससाठी देखील तुमचं सामाजिक आरक्षण जे आहे त्याच्यानुसार वॅकेन्सी तुम्हाला टोटल 24 वॅकेन्सी या ठिकाणी आहेत. त्याचं प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. आता बघूया त्याच्यासाठी मित्रांनो अर्ज कसा करायचा वगैरे संपूर्ण माहिती. इच्छुक उमेदवारांनी मित्रांनो 12 ऑगस्ट पासून त्या ठिकाणी 20 ऑगस्ट 2024 पर्यंत शासकीय सुट्टीचे दिवस वगळून 11 ते सायंकाळी 3 या कालावधीमध्ये मित्रांनो विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रे वगैरे, त्याचबरोबर तुम्ही बाय हँड किंवा पोस्ट किंवा स्पीड पोस्ट किंवा कुरिअरने मित्रांनो बंद लिफाफ्यात टाकून वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी मित्रांनो छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहूनगर, जळगाव, पिन दिलाय पहा इथे पिनकोड, इथे तुम्हाला सादर करायचे. पोस्टाने अथवा कुरिअरनी दिरंगाई झाल्यास त्या सदर कार्यालय जबाबदार राहणार नाही. पोस्टाने किंवा तुम्ही या ठिकाणी स्पीड पोस्टाने देखील अर्ज पाठवू शकतात किंवा बाय हँड देखील तिथं नेऊन अर्ज देऊ शकतात. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी जी वयोमर्यादा आहे ती मी सांगितलेली आहे ऑलरेडी. त्याचसोबत या ठिकाणी तुम्हाला जी सिलेक्शन प्रोसेस तुमची असणार आहे याच्यामध्ये पहा, निवड प्रक्रिया, लेखी परीक्षा होत नाही. तर तुमचं गुण या ठिकाणी धरले जातात. पदासाठी आवश्यक जी शैक्षणिक पात्रता तुम्हाला मागितले त्याच्या अंतिम वर्षाचे गुण धरले जातात. समजा तुम्हाला या ठिकाणी 12वी सायन्स मागितलेला आहे MPW साठी, तर 12वी सायन्सचे शेवटच्या वर्षाचे मार्क्स एकूण 50 गुण धरले जातात. कमीत कमी अधिकतम गुण 50 धरले जातात. जसं की उदाहरणार्थ तुम्हाला 60 गुण आहेत 12वीला, तर त्याचे गुण कसे काढले जातील? 60% आहेत तुम्हाला, तर त्याचं प्रोपोर्शन काढलं जाईल. ज्याच्यामध्ये बघा, जसं की या ठिकाणी
60 गुणिले 50 भागिले 100 बरोबर 30 गुण पकडले जातील. मग तुमचे 60% तर 30 गुण होतील. मग इथं तुम्हाला 80% असतील, कोणाला 90% असतील, तर त्यांचे गुण वाढतील आणि ते मेरिटमध्ये वरती जातील. त्यानंतर बघा उच्च शैक्षणिक अर्हता आहे. समजा 12वी मागितलेलं आहे तुमचं, परंतु 12वीपेक्षा तुमचं ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर त्याचे वेगळे 20 गुण दिले जातात तुम्हाला जास्तीत जास्त उच्च शैक्षणिक अर्हतेचे. त्याच्यानंतर तुमच्याकडे या ठिकाणी पदाशी निगडीत काय अनुभव असेल, अनुभव नसेल तर गुण नाहीत भेटणार, कंपल्सरी नाही, परंतु अनुभव असेल तर तुम्हाला गुण एक्स्ट्रा दिले जातात. एका वर्षाकरिता 6 गुण दिले जातात, असे अधिकतम 30 गुण दिले जातात. असे मिळून तुमची या ठिकाणी ही 100 गुणांची मेरिट लिस्ट तयार केली जाते आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन जे आहे ते केलं जातं मित्रांनो. तर याच्यामध्ये गुणांकन पद्धतीनुसार ही भरती केली जाते. त्यासाठी मुलाखत घेण्यात येणार नाही, याची नोंद उमेदवारांनी घ्यावी. ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे, परीक्षा तर होतच नाही, परंतु मुलाखत देखील होणार नाही. तर डायरेक्टली हा थेट जॉब आहे मित्रांनो, त्यासाठी तुम्ही नक्की इथं ट्राय करू शकता. आणि NHM मध्ये मित्रांनो तुमचं कॉन्ट्रॅक्ट जे असतं प्रत्येक 11 महिन्याला रिन्युअल देखील होतं. मध्ये तुमचं काम वगैरे चेक करून पुढं ते कंटिन्यू देखील मित्रांनो करत असतात. त्यासाठी तुम्ही इथं संधी सोडू नका. आता याच्यासाठी फीज बघा किती असणार आहे. तर उमेदवार केवळ एकाच पदासाठी तसेच एकाच प्रवर्गासाठी अर्ज करू शकतो. उमेदवारांनी विविध पदांसाठी अर्ज केलेल्या विचारात करण्यात येणार नाही, याची दक्षता घेऊनच अर्ज सादर करावेत. आलेले अर्ज एकापेक्षा जास्त रद्द होईल असं म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा खुल्या प्रयोगासाठी 500 रुपये तसेच मागासवर्गीय प्रयोगासाठी 350 रुपये रकमेच्या कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा DD तुम्हाला काढायचा आहे. कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगाव यांच्या नावाने तुम्हाला काढून अर्जासोबत मित्रांनो जोडायचा असणार आहे. तर अशा पद्धतीने ही अर्ज फी मात्र तुम्हाला असेल. त्याचसोबत मित्रांनो या ठिकाणी बाकी डिटेल्स देखील त्यांनी दिलेले आहेत. अर्ज तुम्हाला 20 ऑगस्ट 2024 नंतर प्राप्त होणारे स्वीकारले जाणार नाहीत, त्याच्या अगोदरच द्यायचे आहेत. याच्यामध्ये बघू शकता ही जी संपूर्ण माहिती आहे. तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, लिफाफा जो असणार आहे त्याच्यावरती काय लिहायचं हे देखील त्यांनी ऑलरेडी दिलं. बघा लिफाफ्यावरचा नमुना दिला आहे. इथं पदाचं नाव लिहायचं आहे जाहिरातीत दिल्याप्रमाणे, तुमचा प्रवर्ग लिहायचा आहे, कॅटेगरी आणि प्रति या ठिकाणी बघा इथं प्रेक्षक उमेदवाराचे नाव संपूर्ण पत्ता या ठिकाणी या बाजूला लिहायचा आहे आणि ज्यांना पाठवायचा तो पत्ता ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे. हा असा लिफाफा असणार आहे, त्याचा नमुना दिला आहे. आणि खाली बघा या ठिकाणी हा अर्ज दिलेला आहे जळगाव महानगरपालिका आणि हे त्यांचं राष्ट्रीय आरोग्य अभियानचं डिपार्टमेंट जे आहे अशा पद्धतीचा हा अर्ज नमुना आहे. तुम्ही पोस्टाने अथवा कुरिअरने त्या ठिकाणी अर्ज पाठवू शकतात. याच्यामध्ये संपूर्ण सर्टिफिकेटची माहिती वगैरे दिलेली आहे, काय काय सर्टिफिकेट लागणार आहे ते सर्व. ही जाहिरात तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती किंवा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. अजून याबद्दल काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.